मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि पाठीमागचा बॅकग्राऊंडचा आवाज तुम्ही इग्नोर करा, कारण की आता सुट्टी आहे ना सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळे घरीच आहेत। तर आज मी बनवणार आहे मशरूमची भाजी, म्हणजेच की अळंब्याची भाजी। गावी कसं अळंबी म्हणतात, इथे मशरूम म्हणतात। तर मी आज अळंब्याची भाजी बनवणार आहे, त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी झटपट अशी आहे, आई जशी बनवायची तशी खूप वर्षानंतर मी खाणार आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगते। आणि आज मी रेसिपी ट्राय करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला ही जी रेसिपी आवडली असेल तर नक्की अशी करून बघा, खाऊन बघा आणि मग मला कमेंट करून सांगा। इकडे आंबे पण आहेत, अजून सीझन चालू आहे मुंबईमध्ये म्हणजे अजून आहेत, बऱ्यापैकी आहेत अजून आंबे, तर ते मी काल घेऊन आलेले। तर आता आपण वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया। जे जे साहित्य लागणार आहे तर छोट्या म्हणजे जे घरात आपण यूज करतो ना, म्हणजे घरात जे अवेलेबल असेल ना, तर त्या साहित्यापासून मी तुम्हाला रेसिपी दाखवते। तर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया, चला। सर्वात पहिल्यांदा इथे जे सगळे साहित्य लागतं तर ते मी इथे काढून घेतलं। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता, हे सगळं असं मी कट करून घेतलं, चिरून घेतलं। आणि हे मी ऑनलाईन मागवले होते फ्लिपकार्टवरून, तर ते म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। स्वच्छ मस्त असे धुवून घेतले आणि याला काय एवढी घाण नसते, आणि गावी जे असतात ना तर त्याला थोडीशी माती वगैरे लागलेली असते, तर हे थोडीशी आता मी ह्या पद्धतीने असे कट करून घेते। याच्यामध्ये अशी फुललेली पण भेटतात, ती गावाला भेटतात, आणि हे इथे आपल्याला जे विकत ऑनलाईन वगैरे भेटतात ना, तर ते हे असे कळे असतात, म्हणजे मशरूमचे कळे असतात। तर ते आता इथे मी कट करून घेणार आणि अशा पद्धतीने बारीक बारीक कट करायचे। आणि ह्याला काय जास्त वेळ लागत नाही, जास्त पाणी पण लागत नाही, हे फक्त वाफेवरती जास्त शिजतात। तर इथे मी आता असे कट करून घेणार आणि मग नंतर मग अशी झटपट अशी घरगुती अशी तुम्हाला हाताने पण येऊ शकतात, पण ते हाताने कसं थोडंसं नखात वगैरे जाताना ते पटकन असे कट नाही होत, कधी आबडधोबड कट होतं, त्याच्यामुळे मी असं सुरीनेच कट केले। आणि बाबा पण आमची ज्या वेळेला पावसाळा म्हणजे पाऊस लागला ना, पहिल्या दुसऱ्या पावसामध्ये अळंबी येतात, तर बाबा आमचे घेऊन यायचे आणि आई अशी मस्तपैकी रेसिपी बनवायची। तर त्याच पद्धतीने मी आज तुमच्यासोबत बनवते नाही दाखवते। हे सगळे कट करून घेतले आणि ही आंबी बघितली ना तेव्हा मग आठवण आली गावची, की बाबा म्हणजे बाबा आमचे घेऊन यायचे नाही, आम्ही टिफिनला वगैरे पण घेऊन जायचो। असं काही जास्त मिजाची वगैरे नव्हते केले की हीच भाजी भाकरी पाहिजे त्याच्यासाठी। आणि एका साईडला मस्तपैकी इथे कढई ठेवली गरम करायला। कढई चांगली गरम झाली की आपण ह्याच्यावरती आता फोडणी देऊन घेणार आहे। तर अळंबी म्हणा, मशरूम म्हणा, तुम्ही पुलाव म्हणजे पुलावमध्ये पण टाकू शकतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही वाटण पण टाकू शकतात। तर मी इथे विदाऊट वाटणाची बनवणार, थोडंसं तेल जास्त लागणार आहे, तर त्याच्यामुळे मी इथे तेल जरा जास्त टाकलं। आणि आपण भजीसाठी कापतो ना कांदा, तर त्या पद्धतीने इथे कांदा टाकून घ्यायचा चांगला। एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि एक टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता। तर हा मस्तपैकी थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने भाजून घ्यायचं। आणि मी असं जास्त कधी बनवत नाही रेसिपी, आज म्हटलं ऑनलाईन सगळं सामान मागवलं ना, तर त्याच्यामध्ये ही थोडी डिस्काउंटमध्ये वाटली, तर मी म्हटलं बघूया तरी, कारण की ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात। गावाला कसं म्हणतात, एक विषारी अळंबी असतात, एक अशी चांगली अळंबी असतात, तर मला पण इकडे कन्फ्यूज व्हायला व्हायचं, त्याच्यामुळे मी कधी काय मागवली नव्हती। आणि इकडे मी शक्यतो नाही म्हणजे मागून अशी ही कधी मी खाल्ली पण नव्हती इकडे। असे कुठेतरी फंक्शनला वगैरे किंवा हॉटेलला गेलो तर मशरूम एखादा भाजीमध्ये असायचं, तर तो मी ट्राय केलेला आहे, पण मी स्पेशली असं स्वतःसाठी मागून आम्ही कधी रेसिपी म्हणजे खाल्ली नव्हती मी, गावीच काय खाल्ली असेल तर ती। तर त्यानंतर कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर इथे आपलं मालवणी मसाला, हळद, घरची हळद आहे, आणि गरम मसाला मी बनवला तो, ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती। तर इथे मी खाली व्हिडिओच्या खाली इथे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करा। अशा पद्धतीने तुम्ही बनवा मालवणी गरम मसाला। तर इथे सगळं ते मसाले वगैरे फ्राय करून घेतले, भाजून घेतले। तर त्याच्यानंतर ही अळंबी मी आता टाकून घेणार आहे। छोटे छोटे जर असते ना कळे, तर ते असेच जरी शिजवले असते ना तरी चांगले लागले असते, पण मी आता अशा पद्धतीने शिजवते। आणि अळंब्यांना काही जास्त वेळ लागत नाही, कारण की हे कसे नरम असतो, अळंबी ही नरम असतात आणि ह्याचे कळे आहेत, त्याच्यामुळे मी त्याला फोडून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचे कट करून घेतलेले आहेत। तर हे थोडंसं आता एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर मग आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आपल्या अंदाजानुसार।
आपल्याला जितपत अंदाज असेल तेवढं मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, हे बघा अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि मग परत एकदा ढवळून घ्यायचं चांगलं. तर अशा पद्धतीत तुम्ही नक्की करा, कारण की मुलं कसं शक्यतो खात नाहीत ही. म्हणजे मंथन तर माझा आज बोलतो की मम्मी काय बनवतेस हे, तर मी बोलली अळंबी बनवते. तर बोलतो अळंबी म्हणजे काय, तर मी म्हटलं मशरूम बनवते. तर बोलला ठीक आहे मम्मी, ट्राय करेन मी एखादं, बघू. तर असो, तरी ते मी झाकण ठेवून दिलं. 5 मिनिटानंतर परत एकदा झाकण खोललं तर अजून पाणी सुटलेलं आहे त्याला. आणि मला असं वाटतं की कलरवरून ही थोडीशी तिखट झाली असतील, कारण की त्याला रेड रेड खूप कलर आला आहे. तर तुम्हाला जर वाटण आवडत असेल कांदा खोबऱ्याचं तर ते टाकलात तरीही चालेल. तर मी काही वाटण नाही टाकलेलं याच्यामध्ये. मस्तपैकी कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच ही चांगली बघा शिजलेली आहे आता. आणि मस्त असं वास पण एवढा भारी येतोय ना, कारण की मी गरम मसाला पण बनवला होता ना, तर त्याचा पण वास एवढा सुंदर येतो. परत एकदा 5 मिनिटं मी झाकण ठेवलं आणि त्यानंतर परत तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इथे अळंबी, मशरूम जे काय तुम्हाला बोलायचं आहे तर ते चांगले शिजलेले आहेत. आणि पाणी थोडंसं पाणी ठेवायला देणार आहे, जास्त पण सगळं आटणार नाही पाणी. नंतर मग थोड्या वेळानंतर आता बंद करणार गॅस. आणि त्यानंतर बंद केल्यानंतर मग इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकली. तर अशी ही सुंदर अशी आपली मशरूमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.